विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावर. आणि सर्वप्रथम आपली क्षमा मागतो की वेळेवरती तुम्हाला मी अपडेट देऊ शकलो नाही. अशी मी कंडिशनमध्ये नव्हतो की तुम्हाला व्हिडिओ बनवून किंवा कोणत्याही प्रकारे तुम्हाला इंटिमेशन किंवा तुम्हाला अपडेट देऊ शकेल. चला, फायनल मेरिट लिस्ट आलेली सगळ्यांना माहीतच आहे. थोडंसं आपण डिस्कशन करूया की मागच्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये काय फरक आहे? किती फरक पडला तुमच्या मेरिट नंबरवरती आणि असं का झालेलं आहे? चला, तर आपण डिस्कशनला सुरुवात करू. सगळ्यात प्रथम तुम्हाला माहीतच आहे की तुमच्या आता वेब पोर्टलवरती इथं फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे. तुम्ही इथून किंवा इथून तुम्ही चेक करू शकता आणि सिंपल आहे. तुम्ही तुमचे हे सगळ्यांना माहीतच आहे. जशी तुम्ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक केली होती त्याचप्रमाणे तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट चेक करायची आहे. सीट मॅट्रिक्स हे आलेलं आहे. थोड्याच वेळात आपण त्याच्यावर डिस्कशन करणार आहोत. दोन्हींचा आहे सीट मॅट्रिक्स आलेला आहे. आपण दोन्हीबद्दल व्यवस्थित चर्चा करणार आहोत सेपरेट व्हिडिओद्वारे. आणि इथं फायनल मेरिट लिस्ट तुम्हाला इथं बघायला मिळतील. कन्सॉलिडेटेड ज्या मेरिट लिस्ट आहेत तिथं तुम्हाला त्या मिळतील. इंडिव्हिज्युअल तुम्ही इथून बघू शकता. आणि ही कन्सॉलिडेटेड ITIची इथे आहे आणि HSCची इथे आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या ॲप्लिकेशन फॉर्मला प्रॉब्लेम आहे इथे तुम्ही चेक करून घ्या तुमचं कोणतं ॲप्लिकेशन चालू आहे आणि कोणतं ॲप्लिकेशन ब्लॉक केलं. तुम्हाला ते मागच्या वेळेस आयडेंटिफाय झालेलं असेल. सेम इथंही तीच कथा आहे. मागच्या वेळेस तुम्ही ज्याप्रमाणे तुमची मेरिट लिस्ट प्रिपेअर झालेली त्याच पद्धतीनं फायनल मेरिट लिस्टसुद्धा प्रिपेअर झालेली. फक्त ज्या विद्यार्थी ग्रीव्हन्स पिरियडमध्ये ज्यांचे ग्रीव्हन्सेस ॲक्सेप्ट झाले ते विद्यार्थी आता मेरिट लिस्टमध्ये समाविष्ट झालेले असतील. तुमच्या कॅटेगरीमधले असतील किंवा ओपनमधले असतील. हा सगळा फरक पडलेला आहे आणि तो किती पडलेला आहे हेच आपल्याला चेक करायचं. ITIची सेम तसंच आहे. मागच्या वेळेस तुम्ही जी फायनल मेरिट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघितली होती त्याच पद्धतीने फायनल झालं. थोडासा फरक तुमच्या मेरिट लिस्टमध्येही तुम्हाला जाणवला असेल किंवा तुम्ही ज्यावेळेस इंडिव्हिज्युअली बघायला गेलात त्यावेळेस तुम्हाला जाणवलं असेल की आपला मेरिट नंबर थोडासा खाली आलेला आहे. जे वरच्या मेरिट लिस्टमधले मुलं आहेत म्हणजे जे पहिल्या 1000-2000 त्यांचे जास्त फरक नाही पडणार. ज्यावेळेस तुम्ही खाली याल तुम्ही 15,000 15-16,000 तर स्टुडंटच आहेत. पण 8-10,000 ज्यावेळेस तुम्ही तिथे याल त्यावेळेस तुम्हाला थोडा अजून जास्त फरक जाणवेल तुमच्या मेरिट लिस्टमध्ये. तर जरा विचार करूया की मागच्या वर्षीच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये आणि या वर्षीच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये किती फरक आहे. तर मागच्या वर्षी 37,929 मुलं मेरिट लिस्टमध्ये होते HSCचे. यावर्षी 35,893 आहेत. मागच्या वेळेस 5,440 SCचे. यावर्षी 4,803 आहेत. कॅटेगरीचा जर विचार केला STचा तर 1,614, 1,747 यावर्षी आहेत. विजेचा 958, यावेळेस 1,016 विद्यार्थी आहेत. 942 होते, यावर्षी 852 विद्यार्थी आहेत. तसंच NTC 1,748, 1,467 आहेत. NTD 876, 923 विद्यार्थी आहेत. OBCचा विचार केला तर 8,121च्या अगेन्स्ट 8,515 विद्यार्थी यावर्षी मेरिट लिस्टमध्ये आहेत. आणि EWS 4,153, तर यावेळेस 1,153 विद्यार्थी फक्त EWSमध्ये ज्यांचे विभाजन EWचं इकडं आणि इकडं तुम्हाला झालेलं दिसेल. इकडे 1,000 विद्यार्थी त्या SC-BC कॅटेगरीमध्ये. PWD विचार केला तर मागच्या 94 होते, आता 84 विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये फायनल मेरिट लिस्टमध्ये आहेत. दुसरा एक विचार आपण करूया की मागची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपली लागली होती तर त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि आता फायनल मेरिट लिस्टमध्ये किती फरक पडलेला आहे. तर हे तुमच्याही लक्षात येईल की टोटल फरक आपला पडलेला फायनल मेरिट लिस्टमध्ये 35,893 विद्यार्थी आल्यामुळे 289 विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला वाढलेले दिसतील. प्रत्येक कॅटेगरीमध्ये सुद्धा SCमध्ये 51 विद्यार्थी वाढलेत, STमध्ये 13 वाढलेत, 44 DTVJमध्ये वाढलेत, 30 NTB, 52 NTC, 26 NTD, OBCमध्ये 225 स्टुडंट वाढलेत, EWSमध्ये सुद्धा 31 स्टुडंट वाढलेत आणि SC-BCमध्ये सुद्धा 71 स्टुडंट वाढलेत. आणि जर मुलींचा विचार केला तर तिथंही 70 मुली वाढलेल्या आहेत. तर थोडा फरक तुम्हाला नक्कीच तुमच्या मेरिट लिस्टवरती जाणवला असेल. आता जी फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे फक्त आणि फक्त याच बेसिसवरती आता तुमची ॲडमिशन सिस्टीम होणार आहे. ह्याचा आता काही उपयोग तुमच्यासाठी राहिलेला नाही. आता जी फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे, आता जो तुमचा मेरिट नंबर तुम्हाला दिलेला आहे डिस्ट्रिक्ट वाईज असेल, तुमच्या कॅटेगरी वाईज असेल, आता तोच फायनल आहे आणि त्याच्यावरतीच ॲडमिशन सिस्टीम पुढे राबवली जाणार आहे. थोडंसं टक्क्याच्या मध्ये किती स्टुडंट्स आहेत ते आपण बघूया. HSCचा विचार करतो आपण, ITIचा त्याच्यात पुढे बघूया. मागच्या वर्षी 99 ते 100% दरम्यान 0 विद्यार्थी होते, यावेळेस 0. 98 ते 98.99मध्ये 2 स्टुडंट मागच्या वर्षी होते, यावेळेस कोणी नाही आहे. 95 ते 97.99च्या दरम्यान मागच्या वेळेस 15 होते, यावेळेस 4 विद्यार्थी आहेत. मागच्या वेळेस 92 ते 94.99मध्ये 71 होते, यावेळेस 30 मुलं आहेत. 90 ते 91.99च्या दरम्यान 104 होती, आता 60 मुलं आहेत. 88 ते 89.99मध्ये 150 विद्यार्थी, आता 133 विद्यार्थी आहेत. तसेच 85 ते 87.99मध्ये 414 स्टुडंट होते, यावेळेस 382 स्टुडंट आहेत. 80 ते
85% आपण पकडूया. 1402 होते, आता 1583 विद्यार्थी आहेत. 75 ते 80च्या दरम्यान 2338 विद्यार्थी होता, 2687 विद्यार्थी आहेत आणि 70 ते 74चा विचार केला तर 3296च्या अगेन्स्ट 3863 विद्यार्थी. जसे खालीचे तुम्ही टक्केवारीकडे खाली याल, इथं तुम्हाला विद्यार्थी वाढलेले दिसतील. इथं मात्र थोडेसे विद्यार्थी कमी असलेले दिसतील. म्हणजे चांगल्या कॉलेजला तुम्ही जर जाल तर तुम्हाला तर कळेल की नक्की मेरिट लिस्टमध्ये किती टक्केवारी मुलं किती आहेत आणि मग आपण कोणत्या टक्केवारीमध्ये बसतोय आणि आपल्या पुढे किती विद्यार्थी आहेत. जर मी या रेंजमध्ये असेल तर माझ्या पुढे एवढे विद्यार्थी ऑब्व्हियसली इथं आहेतच आणि तुम्हाला मेरिट नंबर तसा मिळालेला आहे, हे आपल्याला जाणवलं. ITIचा विचार करूया की मागच्या वर्षी 15,653 विद्यार्थी होते, यावेळेस 16,551 विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आहेत. शिवाय वर्किंग प्रोफेशनलमध्येही मला वाटतं 500-600 मुलं असावेत. SC कॅटेगरीचा विचार केला तर 2603 विद्यार्थी होतात, 2873 विद्यार्थी आहेत. SCमध्ये 595च्या अगेन्स्ट 715 विद्यार्थी आहेत. 298 व्हिजेला होते, आता 332 आहेत. NTBला 382 होते, आता 418 आहेत. NTCला 457 होते, आता 510 आहेत. NTDला 321 होते, आता 335 आहेत. OBCला 3,370 होते, आता 3461 आहेत. EWSमध्ये 1017 यावेळेस 441 आहेत आणि SCBCमध्ये 386 स्टुडंट आहेत. PWDचा विचार केला तर मागच्या वर्षी 97 होते, यावेळेस 92 स्टुडंट आहेत मेरिट लिस्टमध्ये. ITIच्या स्टुडंट थोडे वाढलेले आपल्याला दिसतील. प्रोव्हिजनल आणि फायनलमधला फरक जर आपण काढला तर फायनलमध्ये तुम्हाला एकूण विद्यार्थ्यांमध्ये 244 विद्यार्थी ॲड झालेले दिसतील. SCमध्ये 45, STमध्ये 8, DTVGमध्ये 22, NTBमध्ये 16, Cमध्ये 18 आणि Dमध्ये 15, तसंच OBCमध्ये 153, तर EWSमध्ये 11, SCBCमध्ये 29 आणि फिमेलमध्ये तुम्हाला 31 मुलींची भर तुम्हाला इथे जाणवेल. म्हणजे प्रत्येक सेगमेंटमध्ये आपण बघितलं की डेटा आपण ऑब्झर्व करताना आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक टक्क्याच्या किंवा प्रत्येक कॅटेगरीच्या ग्रुपमध्ये विद्यार्थी वाढलेले आहेत आणि हे होतच असतं. त्याच्यामुळे तुमचा एवढ्या अंश, आता एखाद्या विद्यार्थ्याचा हे NTVGमध्ये 310च्या 332 मुलं 22 जे मुलं वाढलेली आहेत, तर तुमचा कधी होऊ शकेल 5ने मेरिट नंबर खाली गेला किंवा 20ने किंवा काही मुलांचा होऊ शकतं की 20-22 खाली जाऊ शकतो तुमच्या कॅटेगरीमध्ये. आणि ओव्हरऑल तर तुम्हाला कळायलाच आहे की मेरिट नंबर आता आपला किती खाली गेलेला आहे. मॅक्झिमम 244चा फरक 243चा फरक तुमच्या सीटमध्ये पडू शकतो, तुमच्या मेरिट नंबरमध्ये पडू शकेल. हे आपण बघितलं. आता थोडंसं चर्चा करूया की किती टक्केवारीमध्ये किती मुलं आहेत. ITIचा जर विचार केला आपण तर 99 ते 100मध्ये 7 विद्यार्थी यावर्षी आहेत, मागच्या वर्षी कोणीही नव्हतं. 98 ते 98.99 या विद्यार्थी एक विद्यार्थी मागच्या स्वतः, आता 14 विद्यार्थी आहेत. 95 ते 97.99 58 होते, आता 162 विद्यार्थी आहेत. 92 ते 94.99 मध्ये 218 होते, आता 383 आहेत. 90 ते 91.99 मध्ये 296 होते, आता 425 स्टुडंट आहेत. 88 ते 89 म्हणजे 90% पकडा, 377 होते, आता 584 आहेत. तशीच 85 ते 87 88 पर्यंत जावा तुम्ही, 894 ते होते, तर आता 1137 आहेत. तसेच 80 ते 84.99चा जर विचार केला तर आपल्याला 2353च्या अगेन्स्ट 2817 विद्यार्थी तर दिसतील. 75 ते 79.99, 3676च्या अगेन्स्ट 3947 विद्यार्थी यावर्षी मेरिट लिस्टमध्ये आहेत. आणि अजून थोडं खाली जर आपण गेलो 70 ते 75च्या दरम्यान तर 3961च्या अगेन्स्ट 3812 विद्यार्थी या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला यावर्षी दिसतील. म्हणजे तुम्हाला जो फरक तुमच्या ग्रुपमधल्या टक्केवारीच्या ग्रुपमध्ये किती फरक आहे हेही तुम्हाला इथं समजायला या चार्टद्वारे मदत होईल. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आता चला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली, आता फायनल मेरिट लिस्ट आली, आपण थोड्या वेळाने चर्चा करणार सीट मॅट्रिक्स आलं, मग आता पुढे काय करायचं. तर पुढे सगळ्यात महत्त्वाचा आपल्यासाठी जो टप्पा आहे ॲडमिशन सिस्टीमचा, तो म्हणजे ऑप्शन फॉर्म चुकीचा भरला, सगळा खेळ तुमचा खलास होऊन जातो, सगळा खेळ मोड होऊन जातो. तर तुम्हाला सगळ्यात जे काही तुम्हाला काळजीपूर्वक काम करायचं ते म्हणजे ऑप्शन फॉर्मचं. आणि ऑप्शन फॉर्मसाठी कॉलेज आणि ब्रँचची लिस्ट तुम्ही बनवली असेल. लिस्ट कशी बनवायची, मी जे व्हिडिओ बनवलेला आपल्या चॅनलवरती तुम्ही तो बघू शकता. आणि बनवलेली लिस्ट कन्फर्म करून तुम्हाला आता ऑप्शन फॉर्म भरायचे. 2 काम आहेत, उद्यापासून तुमचा ऑप्शन फॉर्म सुरू होते, तुम्हाला तो भरायचा. लगेच काही गडबड करायचं नाही, व्यवस्थित अगोदर आपल्याला लिस्ट बनवायची, लिस्ट व्हेरीफाय करायची, त्याचं मेरिट चेक करायचं आणि मग आपल्याला तो कन्फर्म करायचा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.